शिर्डीची ऐतिहासिक परिक्रमा 7व्या वर्षात पदार्पण करत असून गेली 6 वर्ष अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं शिर्डी ग्रामस्थ ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सदस्य श्री साईबाबा संस्थान व शिर्डी नगर परिषद पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून पार पडत आहे। यावर्षी तब्बल 5 लाख भाविक या परिक्रमेसाठी येण्याची शक्यता प्रशासनाकडून तसेच आयोजकांकडून वर्तविण्यात येत असून कालपासूनच शिर्डीतील बहुतांश हॉटेल आणि भक्त निवासस्थाने फुल झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। परिक्रमेसाठी येणाऱ्या भाविकांची कशी व्यवस्था आयोजक करणार आहेत याबाबत आपल्याला आयोजकांनी माहिती दिली आहे। शिर्डी महापरिक्रमेचं हे 7वं वर्ष आहे। 7 वर्ष खरं तर कशी गेली हे आम्हाला खरं तर कळलंच नाही। त्याचं कारण शिर्डीतला सर्वात जास्त आनंद देणारा उत्सव, या उत्सवाला आपण म्हटलं तरी चालेल। कारण हा शिर्डीचा फक्त आता उत्सव राहिलेला नाहीये, हा कुठल्या राज्याचा आता उत्सव राहिलेला नाहीये आणि हा उत्सव फक्त भारतापुरता आता मर्यादित राहिलेला नाहीये, तर आता हा उत्सव 7 समुद्रा पलीकडे साई भक्तांनी आपल्या हातामध्ये घेतलेला आता हा उत्सव आहे। गेल्या वर्षी अनेक देशांमधून साई भक्त ह्या ठिकाणी आलेली होती आणि या वर्षीचा उत्साह बघितल्यानंतर असं वाटतं की कमीत कमी 40 ते 50 विविध देशातून साई भक्त शिर्डीला आलेले आहेत। काही उद्यापर्यंत पोहोचतील, कारण आज 12 तारीख आहे। 12 तारीखची संध्याकाळ रात्र आज आपण ह्या ठिकाणी बघतोय की पूर्व संध्येचं वातावरण जर तुम्ही बघितलं, शिर्डीमध्ये प्रत्येक जण काही ना काही तयारी करताना दिसतोय। जो आपल्या आपल्या परीनं ज्या छोट्या कुटुंबाला शक्य आहे की रांगोळी काढणं, तर तो रांगोळी काढताना दिसतोय। काही कुटुंब उद्या येणाऱ्या लाखो साई भक्तांसाठी काहीतरी नवीन पदार्थ बनवताना दिसत आहेत। काही लोक स्वतःसाठी नवीन ड्रेस किंवा जी वेशभूषा यावर्षी आम्ही जी अपील केलंय की ज्या त्या राज्यातल्या लोकांनी ज्या त्या राज्यात असणारी परंपरा वेशभूषेसोबत आपण या ठिकाणी दाखवावी, अशा तयारीमध्ये काही लोक दिसत आहेत। आणि अनेक बाहेर राज्यातील लोकांचे आम्हाला फोन येत आहेत, कारण गेल्या वर्षीचा जो उत्साह आहे असं मला वाटतं की त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त या वर्षी उत्साह आहे। गेल्या वर्षी जर आपण म्हटलो की 2 लाख किंवा 1.5 लाख लोक गेल्या परिक्रमेला होती, तर या वर्षी 5 लाखाच्या आसपास साई भक्त येण्याची दाट शक्यता आहे। आणि त्याच पद्धतीनं प्रशासनाने देखील या ठिकाणी दखल घेऊन तयारी देखील केली आहे। गेल्या वर्षी जेवढा सहभाग साईबाबा संस्थांचा होता त्यापेक्षा खूप मोठा सहभाग साईबाबा संस्थांनी या वर्षी ठेवलेला आहे। त्याचं कारण असं की साईबाबा संस्थांच्या वतीनं काही राज्यांमध्ये साईबाबांच्या पवित्र मुख्य पादुकांचा सोहळा त्या ठिकाणी घेण्यात आला, त्याचा देखील मोठा फायदा शिर्डी परिक्रमेसाठी होणार आहे। त्याचबरोबर साईबाबा संस्थांच्या वतीनं आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं जे सोशल समिट ह्या ठिकाणी घेण्यात आलं, त्याचबरोबर आणखीन एक मुख्य कार्यक्रम घेण्यात आला की जगभरातल्या सर्व मंदिरांना एकत्र करण्याचा जो संस्थांचा जो प्रयत्न होता त्याला खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला। असे विविध उपक्रम गेल्या काही महिन्यांपासून विविध शहरांमध्ये विविध राज्यांमध्ये जेव्हा होतात त्याचा सर्वात जास्त मोठा सकारात्मक परिणाम या शिर्डी परिक्रमेसाठी होणार आहे। कारण विविध ठिकाणी बाबांचा मोठा प्रचार प्रसार झालेला आहे आणि शिर्डीकरांनी देखील यावर्षी शिर्डी परिक्रमेचा खूप आधीपासून या ठिकाणी प्रचार प्रसार केला आणि त्याचा मोठा परिणाम आपण सर्वजण उद्या सकाळी 5 वाजता शिर्डीच्या या मातीवरती होणाऱ्या शिर्डी महापरिक्रमेमध्ये तुम्ही बघणार आहात। अजूनही काही लोक जर शिर्डीकडे रवाना झाले नसतील तर आम्ही या चॅनलच्या माध्यमातून प्रशांत अग्रवालजींच्या माध्यमातून आम्ही एक विनंती करतो की आपण अजूनही तुम्ही तयारी करा आणि शिर्डीकडे रवाना व्हा। आपल्या कुटुंबासोबत या, मित्रांसोबत या आणि आजूबाजूच्या सर्व लोकांना शिर्डी महापरिक्रमेचं आजही आपण आमंत्रण केलं तरी त्यांच्या भाग्यामध्ये असणारी शिर्डी परिक्रमा निश्चित साईबाबा स्वतः घडवून आणतील असा विश्वास प्रत्येक साई भक्तांना आहे। मी सर्वांचा पुन्हा एकदा शिर्डीच्या या पावनभूमीमध्ये शिर्डी परिक्रमेसाठी येणाऱ्या प्रत्येक साई भक्ताचं मनपूर्वक शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीनं आणि मुख्यतः शिर्डी नगर परिषद आणि साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स,
आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.